आज आपण गावाकडची मस्त अशी भन्नाट रेसिपी पाहणार आहोत. ती म्हणजे हरभऱ्याची एकदम झणझणीत अशी आमटी. काही भागात याला सोलाण्याची आमटी सुद्धा म्हटलं जातं. हिवाळ्यामध्ये इतका ताजा ताजा हरभरा भेटतो ना, मग त्यापासून तुम्ही आमटी करू शकतात, भाजी करू शकतात. यामध्ये तुम्ही बटाटा किंवा वांगं सुद्धा घातलं तरी या आमटीला अतिशय सुंदर अशी चव येते. ही आमटी तुम्ही भातासोबत तर खाऊ शकतात, पण खरं सांगू तर याची चव ना भाकरीसोबत येते. तर मी मस्त अशी ज्वारीची भाकरीसुद्धा इथे बनवली आहे आणि ज्वारीच्या भाकरीसोबत ही जी आमटी आहे ना, ही खरंच खूप छान लागते. रेसिपी नेहमीप्रमाणे अगदी साधी आणि सोपी आहे. तर गावच्या ठिकाणी ही हरभऱ्याची आमटी कशी बनवतात यासाठी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी वैशाली तुम्हा सर्वांचं आपल्या माऊलीज किचनमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. हरभऱ्याची आमटी बनवण्यासाठी इथे मी पाव किलो इतका ओला हरभरा घेतला आहे. आता आपल्याला हा हरभरा आहे ना, हा मस्त सोलून घ्यायचा आहे किंवा फोडून घ्यायचा आहे आणि यामधले जे दाणे आहेत ना, ते बाहेर काढायचे. काही भागात याला सोलण्याची आमटी यासाठी बोललं जातं, कारण हा हरभरा आपण सोलून घेतो किंवा बघा आवाज येतोय ना, तर आपण हा फोडून घेतो. म्हणून काही ठिकाणी ना याला सोलण्याची आमटीसुद्धा म्हटलं जातं. तर चला, इथे जो हरभरा आहे तो सर्वात अगोदर मी मस्त असा सोलून घेते. तर इथे सर्व हरभरा आपला सोलून झाला आहे आणि साधारण 1 वाटी इतका हा हरभरा भरतो. आता यासाठी जे काही साहित्य लागणार आहे ते आपण रेसिपी करता करता पाहून घेऊया. तर इथे आपल्याला फोडणीसाठी अर्धा इंच अद्रक आणि एक 7 ते 8 पाकळ्या लसूण घ्यायचा आणि छान ठेचून घ्यायचा. अगदी आपल्याला जाडसर ठेवायचं आहे, याची पेस्ट वगैरे करायची नाही. तर सर्वात अगोदर आपण जो सोलून घेतलेला हरभरा आहे तो आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे. इथे कढईमध्ये तेल वगैरे काहीही घातलं नाहीये. आपल्याला हा असाच भाजायचा आहे जोपर्यंत याला छान असे थोडेफार काळे डाग येत नाही तोपर्यंत. तर बघा, इथे गॅसची जी आच आहे ना, ती मी मीडियम ठेवली आहे. मीडियम आचेवर छान भाजून झाला की मग गॅसची आच अगदी कमी करायची आणि तुम्हाला हा खलबत्त्याने वगैरे कशाने थोडासा ना ठेचून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने जे आपण हा हरभरा फोडून घेतो ना, तेव्हा त्याची चव आमटीमध्ये मस्त उतरली जाते. तर बघा, खूप जास्त नाही, तर फक्त थोडाफार आपल्याला हा अगदी ठेचायचा आहे. अगदी हा बारीकसुद्धा करायचा नाही. तर इथे जो भाजलेला हा आपला हरभरा आहे, हा छान ठेचून झाला की एका वेगळ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा. तर इथे फोडणीसाठी आता मी इथे 2 पळी तेल घेतलं आहे. तेल छान गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा आपल्याला मोहरी घालायची आहे. मोहरी छान तडतडूनच द्यायची आणि त्यानंतर इथे आपण यामध्ये अर्धा चमचा जिरा घालणार आहे. सोबतच पाव चमचा हिंग घालायचं. मी इथे एक मोठा कांदा घेतला होता, अगदी बारीक चिरलेला. आता एक 8 ते 10 पाकळ्या आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे. कांदा मिनिटभर आपण परतून घेतला की यामध्ये आपण जे अद्रक लसूण बारीक करून घेतलेलं होतं किंवा ठेचून घेतलेलं होतं ते घालायचं. आता इथून पुढे आपल्याला छान गुलाबी रंग होईपर्यंत कांदा मस्त असं भाजून घ्यायचा आहे. आता यामध्ये आपल्याला अगदी एक लहान आकाराचा टोमॅटो घालायचा आहे. जर तुमच्याकडे मोठा असेल ना, तर फक्त अर्धा टोमॅटो घाला, कारण या आमटीला टोमॅटो खूप जास्त घालायचा नाही. आता इथे टोमॅटो छान नरम होईपर्यंत आपण परतून घेऊ. कांदा टोमॅटो छान भाजून झाला की यामध्ये आपण पाव चमचा हळद आणि घरगुती जो आपला साठवणीतील मसाला असतो तो मी इथे 1 चमचा घातला आहे. तुम्ही रोजच्या वापरण्यामधला जो कोणता मसाला आहे तो घालू शकतात. आता मसाले छान भाजले की बघा, इथे आपण जे हरभरे होते ना ते ठेचलेले, ते यामध्ये घालायचे आणि अगदी 1 ते 2 मिनटं मस्त असं परतून घेणार आहोत. बाजूच्या गॅसवर मी पाणी गरम करायला ठेवलं आहे, कारण हरभऱ्याच्या आमटीमध्ये कधीही गरम पाणीच घालायचं. तर आता इथे मी यामध्ये पाणी घालत आहे. तुम्हाला आमटी किती पातळ किंवा कशी हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही पाणी घालू शकतात. मी साधारण 4 वाटी इथे गरम पाणी घातलं आहे. तर पाणी घातल्यावर सर्वात अगोदर याला मस्त एक उकळी काढून घेणार आहोत. तर बघा, इथे छान उकळी आली आहे. आता आपली जी आमटी आहे ना, ती छान घट्ट किंवा दाटसर होण्यासाठी इथे मी शेंगदाण्याचा कूट घालत आहे. तर 3 मोठे चमचे शेंगदाण्याचा कूट घालत आहे. यामुळे आमटी मस्त दाटसर होते आणि छान अशी चवसुद्धा येते. सोबतच चवीनुसार मीठ यामध्ये घातलं आहे. सर्व आता छान मिक्स करून घेऊया. त्या आमटीमध्ये तुम्हाला जर शेंगदाण्याचा कूट नको असेल तर तुम्ही थोडंसं सुकं खोबरं आहे ना, ते बारीक करून घालू शकतात. त्यामुळे सुद्धा मस्त अशी घट्ट आपली आमटी होते. बघा, छान उकळी आली आहे. आता यामध्ये भरपूर कोथिंबीर घालायची आणि झाकण ठेवायचं. मंद आचेवर 12 ते 15 मिनिटासाठी आपल्याला ही हरभऱ्याची आमटी छान शिजवून घ्यायची आहे. तर इथे 15 मिनिटं झाली आहेत आणि बघू शकतात आपली हरभऱ्याची आमटी अगदी मस्त अशी बनली आहे. तर तुम्हाला आमटी किती घट्ट किंवा पातळ ठेवायची आहे ना, त्या प्रमाणात तुम्ही यामध्ये पाणी घालू शकतात. तर इथे भाकरीसाठी अगदी मस्त आपली इथे हरभऱ्याची झणझणीत अशी गावरान पद्धतीमधली आमटी तयार आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कळवा. आणि हिवाळ्यामध्ये अगदी ताजा ताजा असा हरभरा मिळतो, त्यापासून ही आमटी अगदी करून पहा. यामध्ये तुम्हाला हवं असेल तर तुम्ही वांगंसुद्धा घालू शकतात. हरभऱ्याची आमटी आणि सोबत मस्त अशी ज्वारीची भाकरी असेल ना, तर अगदी भन्नाट बेत होतो. तुम्हाला जर ज्वारीच्या भाकरीचा व्हिडिओ हवा असेल तर मला नक्की सांगा. याची सुद्धा रेसिपी मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करेन.
पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वादिष्ट खा आणि आस्वाद मिळवा. माऊलीज किचनला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाजूच्या बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटतील. धन्यवाद.